आता आपण एका मोठ्या बातमीकडे वळतोय। बीड परळीमधून बातमी आहे। बीड परळीच्या न्यायालयामध्ये धनंजय मुंडेंच्या संदर्भातल्या 2 आरोपांवर सुनावणी होती आहे। धनंजय मुंडेंनी निवडणूक शपथपत्रात खोटी माहिती दिली असा आरोप करुणा मुंडे शर्मा यांनी केला, तर जमीन खरेदी प्रकरणात फसवणूक केल्याचा आरोप सारंगी महाजन यांनी केला। परळी शहराजवळच्या जिरेवाडी इथल्या जमीन फसवणूक करून खरेदी केली असा आरोप सारंगी महाजन यांनी मुंडेंवर केलेला होता। त्यावर कोर्टात सुनावणी होते आहे। 2 विषय आहेत ज्याच्या संदर्भात कोर्टात सुनावणी होते। बीडच्या परळी कोर्टामध्ये सुनावणी होते आहे। धनंजय मुंडे यांच्या संदर्भात ही सुनावणी होते। एकतर करुणा मुंडे यांनी आरोप केलेला होता की माझं नाव शपथपत्रात दिलं नाही, मी पत्नी आहे, त्यांचे 26 वर्ष संसार केलाय, पण माझं नाव दिलं नाही, माझ्या मुलांचं नाव मात्र दिलेलं आहे, त्यामुळे खोटी माहिती निवडणूक आयोगाकडे गेलेली आहे धनंजय मुंडेंकडून, असा करुणा शर्मा मुंडेंचा आरोप आहे। आणि दुसरी सारंगी महाजन यांनी जो आरोप केलेला होता जमिनीच्या भ्रष्टाचारासंदर्भात, त्या संदर्भातही सुनावणी आहे।